प्रेम हे बावरे भाग 19। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कुणाल आज इतका खुश होता ना की त्या नादात आपण आकाशला फोन केला नाही हेही तो विसरला। का कोणास ठाऊक आज ऑफिसमध्ये कुणालला खूप काम होतं, तरीही त्याने पिहूचा पुन्हा मेसेज आला आहे का हे पाहण्यासाठी कितीतरी वेळा मोबाईल चेक केला होता, पण नाही, एकही मेसेज नव्हता। पण सकाळी झालेलं बोलणंच त्याने पुन्हा पुन्हा वाचून काढलं होतं। गडबडीतही कुणालनी आकाशला फोन लावला। कुणाल म्हणाला, आक्कू माय जान, थँक्यू व्हेरी मच। आकाश म्हणाला, सकाळी खून करतो म्हणत होतास आणि आता एकदम वा कुणाल, भारी आहेस, बोललेली दिसतंय पिहू। कुणाल म्हणाला, सकाळसाठी सॉरी रे, मला खरं वाटलं नव्हतं। हो बोलली पिहू। आकाश म्हणाला, इतकाच विश्वास का मित्रावर? कुणाल म्हणाला, आता बोललो की सॉरी का पाय धरू तुझे? आकाश म्हणाला, पाय नको, पण पार्टी द्यायची आहे, विसरू नकोस। बरं ते जाऊ दे, पिहू काय बोलली? सांगितलंस का तिला तुझ्या फिलिंग्सबद्दल? कुणाल म्हणाला, हो, पार्टी तर देऊ। अरे पिहू मला बेस्ट फ्रेंड म्हणाली आणि तिने मला लगेच ओळखलंही। आकाश म्हणाला, बेस्ट फ्रेंड? अरे वा, मग सांगितलंस की नाही तिला? कुणाल म्हणाला, तू काय माझी लव्ह स्टोरी सुरू होण्याआधी संपवायचा विचार करत आहेस का? आकाश म्हणाला, म्हणजे? कुणाल म्हणाला, अरे आज तर ती बोलली आहे आणि एकदम प्रेमाचं सांगितलं की डायरेक्ट ब्लॉक करून टाकेल मला ती। आधीच लहानपणी चिडचिड करायची थोडी, आता थोडी ठीक बोलली आहे। आकाश म्हणाला, होय बरोबर आहे तुझं, पण लवकर सांग तिला। कुणाल म्हणाला, होय बरं चल, अरे आजच कुठून काम आलं आहे काय माहीत, इतकं बोलू नंतर। आकाश म्हणाला, हो बरं, पण पार्टी विसरू नको। कुणाल म्हणाला, होय रे बाबा, पिहूसाठी एक पार्टी काय 10 पार्टी देईन तुला। आकाश म्हणाला, ये हुईना बात, बरं कर काम। कुणाल सर्व कामं आवरून घरी येतो। पिहूचा मेसेज येईल म्हणून वाट पाहतो, पण मेसेज काही येत नाही। मग तोच मेसेज करतो। कुणाल म्हणाला, हॅलो। थोड्या वेळाने रिप्लाय येतो। पिहू म्हणाली, बोल। कुणाल म्हणाला, आवरलं का काम? पिहू म्हणाली, हो आत्ताच ऑफिसमधून येऊन थोडी आईला मदत केली आणि आत्ताच बसले होते, तोपर्यंत तुझा मेसेज आला। तुझं काय चाललंय? कुणाल म्हणाला, मीही ऑफिसमधून येऊन बसलो आहे। आज काम खूप होतं ऑफिसमध्ये। घरचे कसे आहेत ग? पिहू म्हणाली, ठीक आहेत सर्वजण। आणि तुझ्या? कुणाल म्हणाला, माझ्याही ठीक आहेत। बाबा कसे आहेत ग तुझे? मी खूपच शिव्या खाल्ल्या त्यांच्या। पिहू म्हणाली, हो आहेत ठीक। पण तू कधी शिव्या खाल्लास? कुणाल म्हणाला, तू इथून गेल्यावर तुझ्या बाबांच्या मोबाईलवर मी फोन करायचो, पण त्यांचा आवाज ऐकून घाबरून काही बोलायचोच नाही। पिहूला मग बाबांच्या फोनवर येणारे ते कॉल्स आठवतात आणि तिला हसूही येतं। पिहू म्हणाली, म्हणजे तो तू होतास? अरे रे। कुणाल म्हणाला, हो, तुझी खूप आठवण यायची ना, म्हणून आवाज ऐकावा म्हणून करायचो फोन, पण नंतर फोन लावला पण लागत नव्हता। पिहू म्हणाली, हो, बाबांचा तो नंबर बंद झाला म्हणून त्यांनी नवीन घेतला होता। पण तू खरंच वेडा आहेस रे। कुणालला खूप बोलावंसं वाटलं। हो पिहू, मी आहे वेडा फक्त तुझ्यासाठी। तुझंच वेड आहे मला, पण असं बोललं तर पिहू रागवेल असं वाटून त्याने बोलणं टाळलं। कुणाल म्हणाला, तुला एक स्टोरी सांगू? पिहू म्हणाली, स्टोरी? बरं सांग। कुणाल म्हणाला, एक परी होती। ती होती ना तेव्हा जग खूप सुंदर वाटायचं। सर्व बाजूला फक्त आनंद आहे असं वाटत होतं। मी खूप खुश होतो परी माझ्याजवळ होती म्हणून, पण अचानक परी माझ्यापासून दूर गेली। सर्व असूनही नसल्यासारखं झालं। जगण्यालाही अर्थ नाही असं वाटू लागलं। मी खूप उदास झालो होतो। परी गेली त्यानंतर तर मी कधी मनापासून खुश झालोच नाही। पण आता ती परी परत माझ्या आयुष्यात आली आहे आणि मी खूप खुश आहे। शब्दात सांगता येत नाही मला मी किती खुश आहे ते। आणि ती परी तू आहेस पिहू। पिहू म्हणाली, छान आहे स्टोरी, पण काहीतरीच काय, मी काय परीबिरी नाही, मी एक साधी सरळ मुलगी आहे। पिहूला
कुणाल आपल्याला इतकं जवळचं समजतो हे ऐकून खूप आश्चर्य वाटत होतं. पण तो आहेच स्वभावाने सर्वांना आपलंसं करणारा, सर्वांना आपलं मानणारा, म्हणून तिला काही जास्त विशेष वाटलं नाही. कुणाल म्हणाला, इतरांसाठी नसलीस तरी माझ्यासाठी तू परीच आहेस. बरं तो डीपीचा फोटो तुझाच आहे ना? पिहू म्हणाली, अरे ती डाल आहे, मी नाही. कुणाल म्हणाला, आता इतकी वर्ष झाली मी तुला पाहिलं नाही ना, म्हणून वाटलं तूच आहेस. एक फोटो तर पाठव, पाहू दे कसे दिसतेस. पिहू कुणालला एक फोटो पाठवते. कुणाल तर फोटो पाहून जाम खुश होतो. कुणाल म्हणाला, छान, किती सुंदर, अजून 2-3 पाठव ना. पिहू म्हणाली, अरे एक पाठवला काय आणि 2 काय दिसणार, मी दोन्हीत पण सारखीच ना. कुणाल म्हणाला, अगं पाठव ना. पिहू मग अजून 2-3 फोटो पाठवते. कुणाल त्या फोटोमध्ये गुंतून जातो. कुणाल म्हणाला, बघ मी म्हटलं होतं ना, ती डाल आणि तू सेम दिसता. तू तुझा आणि डालचा फोटो मॅच करून तर बघ. पिहू खरंच त्याने सांगितलं तसं फोटो पाहते मॅच करून आणि तिला स्वतःवरच हसू येतं. हा तर वेडा आहे आणि आपण पण हा सांगेल ते करू लागलो. पिहू म्हणाली, ये तू खरंच वेडा आहेस. कुणालचं मन पुन्हा म्हणालं, हो फक्त तुझ्यासाठीच तर वेडा आहे. कुणाल म्हणाला, मला तर दोघी सेमच वाटता, पण तू अजूनही तशीच दिसतेस जशी पूर्वी दिसायचीस. सुंदर वाटतच नाही मी इतक्या वर्षांनी तुला पाहिलं. पिहू म्हणाली, थँक्यू बाबा. बरं मी झोपते, सकाळी उठून आणि ऑफिसला जायचं आहे. कुणाल म्हणाला, ऑफिसला तर मलाही जायचं आहे, पण बोल ना थोडा वेळ. पिहू म्हणाली, नको, जागले की डोकं दुखतं माझं. कुणाल म्हणाला, बरं ठीक आहे, झोप तू. पिहू म्हणाली, ओके, गुड नाईट. पिहू तर झोपते, पण कुणालला कुठली झोप. अख्खी रात्र तो फक्त पिहूचा फोटो पाहत असतो. किती तरसला होता तो हा चेहरा पाहायला. मग झोप येणार कशी त्याला? डोळे भरून जे पाहायचं होतं त्याला, पिहूला. त्याने आपल्या व्हॉट्सअपवर आपला एक स्टेटस ठेवलं. मैं देखू तेरी फोटो, सौ बार कुड़े, कि उठते तूफान सीने विच, सौ बार कुड़े, तू सपने में आ ही जाती है, तू नींदे उड़ा ही जाती है, मिले एक बार कुड़े, मैं देखू तेरी फोटो, सौ बार कुड़े. कुणाला वाटतं जणू हे गाणं फक्त त्याच्यासाठीच बनवलं आहे. त्याच्या खऱ्या भावना त्या गाण्यात जे होत्या. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली. पिहू सकाळी उठून मोबाईल पाहते तर पहाटे 5लाच कुणालचा गुड मॉर्निंगचा मेसेज आलेला होता. ती विचार करते, हा तर रात्रीही लेट झोपला आणि आता इतक्या लवकर उठलाही आहे. काय विचित्र आहे ना कुणाल पण. मग ती त्याला गुड मॉर्निंगचा रिप्लाय देऊन आवरायला जाते. आवरून निघणार नाश्ता करत असते की पुन्हा कुणालचा मेसेज येतो, झाला का नाश्ता. पिहू म्हणाली, आता चालूच आहे. तुझा? कुणाल म्हणाला, माझा सकाळी 6लाच होतो. पिहू म्हणाली, इतक्या लवकर कसं खातोस रे? मला तर इतक्या सकाळी काही खायची इच्छाच होत नाही. कुणाल म्हणाला, म्हणून तर अशी लुडकी सुडकी आहेस, जरा खात जा गं. आणि मला 7ला ऑफिसमध्ये हजर राहावं लागतं, म्हणून करावा लागतो सकाळी नाश्ता. तुझं ऑफिस कधीपर्यंत असतं? पिहू म्हणाली, लुडकी सुडकी नाही मी, आणि मी खाते, पण नाही वाढत तब्येत तर त्यात माझी काय चूक. माझं ऑफिस 9 ते 5 असतं, पण जायला 1 तास, तासभर लागतो, त्यामुळे 8 पूर्वीच निघावं लागतं. कुणाल म्हणाला, म्हणजे माझं 1 तास आधी सुटतं, 7 ते 4. तुझं बरं आहे, सकाळी थोडं झोपायला तर मिळतं तुला. पिहू म्हणाली, हो, पण जास्त वेळ कुठं रे. सुट्टी असू दे नाही तर काम. बाबांचा नियमच आहे, सकाळी 6लाच उठवून बसवतात. काम नसतं काही जास्त, पण नियम तो नियम बाबांचा. आणि त्यात मला या झोपेचं काही कळत नाही. रात्रभर झोपलं तरीही पहाटेच कशी इतकी छान झोप लागते की वाटतं आता कोणी उठवू नये, पण नेमकं त्याचवेळी उठावं लागतं. कुणाल म्हणाला, अगं झोपायचं झोपू वाटलं तर सुट्टीच्या दिवशी त्यात काय बिघडतं. पिहू म्हणाली, हो, एकदा तूच येऊन बाबांना सांगून जा.
पिहूला सुट्टीच्या दिवशी थोडा जास्त वेळ झोपी द्या म्हणून. कुणाल म्हणाला, हो सांगेन की. पिहू म्हणाली, अरे बापरे, काय रे तू पण सकाळी गप्पा मारत बसलास. मला उशीर होत आहे. तुला काही काम नाही का ऑफिसमध्ये? कुणाल म्हणाला, ओ मॅडम, मलाही काम आहे, पण आपल्या माणसांसाठी वेळ काढायचा असतो आपणच. आपल्याला कोणी वेगळा वेळ काढून देत नसतं बोला म्हणून. बरं बरं, जा तू, बोलू नंतर. पिहू म्हणाली, बरं चल बाय. ऑफिसमुळे दोघांना जास्त वेळ बोलता येत नसतं, पण वेळात वेळ काढून कुणाल पिहूशी बोलायचा. आणि पिहू मात्र तिला वेळ मिळाला की मगच त्याला रिप्लाय देत असे. कुणाल कधी कधी खूप थकायचा वाट पाहून. पिहू थोडं आपल्याला इग्नोर करते असं त्याला जाणवत होतं, पण तरीही त्याची काही हरकत नव्हती. जेवढा वेळ पिहू द्यायची त्यातच तो खुश असायचा. आणि पिहू तर एक कुणालच होता तिच्या आयुष्यात, ज्याच्यासोबत ती थोडं का होईना मन मोकळेपणाने बोलत होती. पण कुणालमध्ये तिला गुंतायचं नव्हतं. आपल्या आयुष्याचा पुन्हा प्रणव होऊ नये इतकंच वाटत होतं तिला. अजूनही मनाच्या कोपऱ्यात प्रणवने दिलेल्या जखमा ताज्या होत्या. कुणाल तसा नाही हे तिला माहीत होतं, पण ती त्याला मित्रापलीकडे काही मानत नव्हती. आणि कुणाल तर आता पूर्ण पिहूमय झाला होता. मित्रांसोबत फिरणं, गप्पा मारणंही त्यांचं कमी झालं होतं. त्यामुळे मित्र त्याच्यावर चिडत. कधी कधी त्याचा मोबाईल काढून घेऊन त्याला खेचून सोबत घेऊन जात. त्यामुळे रात्री उशीर झाला यायला की पिहू झोपलेली असे आणि कुणाल मात्र तिला मेसेज करून पुन्हा तिच्या विचारात जागत बसे. कुणालचा स्टेटस पाहणं हा तर पिहूचा दिनक्रम झाला होता. त्याचे स्टेटस तिला फार आवडायचे. जीवनाबद्दल कितीतरी सुंदर विचार त्याच्या स्टेटसमध्ये असायचे. कोणते डेज, प्रत्येक डेजवरती तो स्टेटस ठेवायचा. कोणत्या नेत्याची जयंती असो किंवा कुठे एखादी घटना घडली असो, कुणालचं लक्ष सर्व बाजूला. पिहूला त्याचं खूप आश्चर्य वाटत असे. याला कसं बरं सर्व छान वाटतं आणि एक मला तर सर्व जीवनच नीरस वाटतं. किती बदललेत माझे विचार जीवनाबद्दल. आजही कुणालला पिहूसोबत बोलायला जमलं नव्हतं. त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता आणि कुणाल त्याचीच तयारी करत होता. त्यामुळे इच्छा असूनही कुणाल तिला मेसेज करू शकला नाही. आणि आजच पिहूला त्याच्यासोबत बोलावंसं वाटलं होतं, म्हणून तिने त्याला मेसेज केलेला, पण रिप्लाय काही आला नाही. तिने त्याचं स्टेटस पाहिलं. हॅपी बड्डे भावा, जल्लोष भावाच्या बड्डेचा असा स्टेटस होता. तर साहेब पार्टीत बिझी आहेत वाटतं, चला करू देत एन्जॉय, म्हणून तिनेही झोपायचं ठरवलं. इकडे कुणालचं मन सारखं पिहूसोबत बोलायला तडपत होतं, पण मित्रांपुढे त्याचं काय चालतंय. शेवटी एकदाचं संपलं सर्व आणि कुणालने पटकन पिहूला मेसेज केला, तर तिचा मेसेज येऊन गेल्याचं त्याला दिसलं. अरे रे, आता झोपली असेल की काय असा तो विचार करतच होता की पिहूचा रिप्लाय आला. पिहू म्हणाली, झालं का, आता वेळ मिळाला का? कुणाल म्हणाला, हो झालं. अगं तो मित्राचा वाढदिवस होता त्यामुळे बिझी होतो थोडा. पिहू म्हणाली, बरं मग कर एन्जॉय. कुणाल म्हणाला, झाला बोल ना. पिहू म्हणाली, नाही कर जाना एन्जॉय. कुणाल म्हणाला, झाला बड्डे, गेले सर्वजण आपापल्या घरी. बोल ना तू, जेवलीस का? पिहू म्हणाली, मी का बोलू, बोल जाना तुझ्या भावासोबतच. कुणाल म्हणाला, गेले की ते आता कसं बोलू. पिहू म्हणाली, मग त्यांच्या घरी जाऊन बोलत बस, भाऊ प्रेमी तू. कुणाल म्हणाला, अगं सॉरी बाई, वाढदिवस होता, मग काय करणार, आणि मित्र पण सोडत नव्हते ना. पिहू म्हणाली, मग बोल जाना त्यांच्यासोबत, मी झोपते, बाय. कुणाल म्हणाला, ये पिहू, अगं एक ना, सॉरी ना, बोल ना. कुणाल तिला मेसेज करत राहतो, पण पिहू मॅडम तर रागावल्या होत्या ना. त्या निवांत झोपी गेल्या. बिचारा कुणाल इकडे पिहू नाराज झाली म्हणून विचारात जागत बसते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.